नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आंबोळीला जे आपण पीठ करतो तांदूळ उडदाची डाळ घालून, ते मी त्याचे अप्पे बनवलेले आहे। वेगवेगळ्या तुम्ही भाज्या घालून अप्पे करू शकता। मी त्याच्यामध्ये गाजर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो वगैरे घालून हे अप्पे केलेले आहेत आणि चटणीची रेसिपी पण केलेली आहे। तर चला तर आपण आता अप्पे आणि चटणीची रेसिपी पाहायला घेऊया। तर आता अप्पे करण्यासाठी जे आपण आंबोळ्याला म्हणा किंवा इडलीला म्हणा जसं मी करते त्याचप्रमाणे 2 पेले तांदूळ आणि पावणा पेला मी उडीद डाळ सकाळी भिजत घातलेली, स्वच्छ धुवून भिजत घातलेली आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला ते आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। आता भिजत घालताना मला व्हिडिओ करायला लक्षात नाही आलं, तर मी बोलली चला आता आपल्याला तुम्हाला मी अप्पे करून दाखवण्यासाठी ही पुढची प्रक्रिया करून दाखवते। म्हणजे 2 पेले तांदूळ घेतल्यावर पावणा पेला उडदाची डाळ घ्यायची, त्याच्यामुळे अप्पे किंवा तुमच्या आंबोळ्या म्हणा, इडल्या म्हणा व्यवस्थित होतात असं। किंवा तुम्ही हे आता मी कमीच्या प्रमाणात दाखवलं आहे, जास्त प्रमाणात घेतलं तर 3 पेले तांदूळ असेल तर अख्खा पेला उडदाची डाळ भिजत घालते। थोडं तुम्हाला मग मेथी, चणा डाळ वगैरे घातली तरी पण चालते। फक्त आता मी तांदूळ आणि उडीद डाळ घेतलेत आणि छान असं आपल्याला बारीक असं गंधासारखं वाटून घ्यायचं आहे। खरखरीत ठेवलं तरी चालेल, पण थोडंसं बारीक वाटलं तर अप्पे जरा छान होतात किंवा आंबोळ्या पण छान होतात। तर आता हे मी मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलं आहे आणि आपल्याला आता हे याच्यामध्ये तेल वगैरे म्हणजे मीठ घालायचं नाही आहे, तेल घालून आपल्याला ठेवून द्यायचं। थोडंसं पाणी घालून एकजीव करून सर्व घ्यायचं आणि तेल घालून आपल्याला सकाळी पीठ येईपर्यंत आपल्याला हे ठेवून घ्यायचं। सकाळी भिजत घालायचे, रात्री वाटायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे आपल्याला करता येतात। तर आता हे मी व्यवस्थित भिजत घातल्यानंतर आपल्याला यामध्ये वरती तेल घालून त्याच्यानंतर त्याच्यावरती लसूण किंवा कांद्याची पाकळी ठेवून आपल्याला पीठ यायला ठेवायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा, आता हे झाकून ठेवणार आहे मी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघणार आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी छान असं आपलं पीठ येतं। तर हे बघा, पीठ असं छान फुलून आलेलं आहे आणि हे मी लवकरच बघितलं आहे। त्याच्यात जरा थोडं लेट बघितलं असतं तर पीठ अजून बाहेर आलं असतं। तर आता हे अशा प्रकारे इतक्या लवकर बघितलं ना तर जास्त आपलं आंबट होत नाही। तुम्ही जास्त उतू जाईपर्यंत आपण हे केलं ना तर हे आंबट होतात। मग थोडंसं आंबट झालं ना तर नारळाचं पाणी जरी तुम्ही गोड असं घट्टसं नारळाचं पाणी करून घातलात तरी मग त्यातला आंबटपणा निघून जातो। तर आता आपलं हे पीठ पण छान आलेलं आहे आणि ह्याच्यातलं थोडंसं पीठ मी वापरून तुम्हाला अप्पे करून दाखवणार आहे, कारण ह्या पिठाचे मी आंबोळ्या करते, इडल्या करते। आता आंबोळ्यासाठी बाजूला ठेवून देणं आणि फक्त मी तुम्हाला आता ह्या रेसिपीचे म्हणजे ह्या पिठाचे तुम्हाला अप्पे करून दाखवणार आहे। तुम्ही वेगवेगळ्या पिठांचे अप्पे करता, वेगवेगळ्या कडधान्यांचे अप्पे करता येतात, गोड अप्पे करता येतात, तिखट अप्पे करता येतात। आता हे मी तुम्हाला भाज्या घालून अप्पे करून दाखवणार। तुमच्या घरात ज्या भाज्या असतील त्याचे तुम्ही अप्पे केलात तरी चालेल। पण काय करते, तत्पूर्वी ना आपल्याला अप्प्याला लागणारी जी चटणी असते ना, म्हणजे आपली मस्त अशी आंबट गोड अशा तुम्हाला जशी जमेल तशी त्याप्रमाणे चटणी करायची। आता ही मी आपण रोजच्या प्रकारे जी चटणी करते तीच चटणी दाखवणार आहे। त्याच्यासाठी लसूण, आलं, मिरच्या आणि कैरी होती। कैरी सध्या मिळते बाजारात अजूनपर्यंत, तर कैरी मी घेतलेली आहे। ती छान सोलून तासून वगैरे छोटीशी कैरीचा भाग असा मी घेतलेला आहे आणि मूठभर खोबरं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मग हे लसूण, आलं वगैरे आणि लसूणच्या 2च पाकळ्या घेतलेल्या आहे। थोडंसं मूठभर खोबरं असेल तर जास्त लसूण उग्रपणा येतो, त्याच्यामुळे लसूणचा कमी वापर आणि कढीपत्ता घेतलेला। आता मी माझ्या झाडाचीच कढीपत्ता काढून घेतलेले। छान अशी सुगंधी कढीपत्ता असला ना तर तुमच्या चटणीला पण छान असं चव येते, फ्लेवर येतो, मस्त असा सुगंध येतो चटणीला पण आणि कढीपत्ता हा खाण्याला फायदेशीर। आता हे कढीपत्ता घालून थोडंसं चवीनुसार मीठ घालून आणि थोडंसं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तुम्ही अप्प्यासाठी सॉसबरोबर जरी खाल्लात तरी चालेल, नुसतं खाल्लात तरी चालेल किंवा अशी चटणी करून खाल्लात तरी चालेल किंवा टोमॅटोची चटणी करून खाल्लात तरी चालेल। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या अप्प्यापात्राबरोबर छान लागतात। तर आता हे मी व्यवस्थित असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे। आता हे बारीक करून घेतल्याच्यानंतर जर तुम्हाला ह्याला तडका द्यायचा असेल तुम्ही तडका देऊ शकता किंवा नुसतं जरी खायचं असेल तर नुसतं खाऊ शकता। पण मी काय केलं, याला जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता, बारीक असं कढीपत्त्याची पानं घेतली आणि छान असा तडका दिलेला आहे आणि थोडंसं तेल, 1 चमचा तेलामध्ये ही सगळी फोडणी करून घेतली आणि आपल्याला छान असा चटणीला तडका दिला तर दाताखाली आपल्याला मोहरी वगैरे अशी कचकच आली ना छान चवीला लागते चटणी अशा प्रकारे केली तर। आता ही आपली चटणी झालेली आहे। चटणी आता मी काय करते, बाजूला ठेवते आणि अप्प्याची तयारी करायला घेते। आता पीठ तर मी भरपूर होतं पण मी थोडंसं काढून घेतलं,
तर बघा मंडळी, ह्या एवढ्याशा पिठामध्ये पण तुमचे भरपूर आप्पे होऊन जाणार, कारण आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी वापरतो. तर एक मी टोमॅटो घेतलेला आहे, एक हिरवी मिरची मी बारीक करून घातलेली आहे, थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि एक गाजर अगदी कटरमधून बारीक क्रश करून घेतलेला आहे. तुम्ही जर किसून घेतलात तरी चालेल. आता एक कांदा, छोटावाला कांदा, तो पण मी बारीक करून घेतलेला आहे आणि एक छोटी शिमला मिरची मी बारीक करून घेतली आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये ब्रोकली, कोबी किंवा इतर अजून कोणत्या भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता. आणि चवीनुसार मीठ घालायचं, कारण आंबोळीचं पीठ करत असताना मी मीठ घातलेलं नव्हतं. आणि काय माहिती, आपल्याला आंबोळ्या करायच्या टायमालाच पीठ घालायचं असतं. तर आता हे पीठ मी थोडंसं बाजूला काढून घेतलं आणि बाकीचं बाजूला ठेवलं आंबोळ्यांसाठी. तर आता हे मी आप्पे करण्यासाठी छान असं यामध्ये सर्व भाज्या घातल्या ते फेटून घ्यायचे. तुमच्याकडे ज्या असतील त्या भाज्या घातल्यात तरी चालेल. म्हणजे जे तुम्ही कोशिंबीरसाठी करायला घेतात, तुम्ही यामध्ये बीट वापरलं तरी चालेल, थोडासा कलर येतो. तरी पण काय माहिती आहे, हे आप्पे खूप छान लागतात. आता माझ्याकडे नव्हतं, जे माझ्याकडे होत्यात तेवढ्या मी घातलेले आहेत आणि छान असं आपण फेटून घेतल्याच्या नंतर आप्पे पात्रामध्ये आपल्याला हे आप्पे छान घालून घ्यायचे आहेत. तर मंडळी, हे बघा, आता आपण छान फेटून घेतलेलं आहे. पीठ तर आपल्याला आलेलं आहे त्यामुळे काय माहिती, आपल्याला ह्यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे काही वापरायचा नाही. आणि आप्पे पात्राला आपण थोडंसं आपण त्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये जसं जेवढ्या मापाला आपलं आप्पे पात्र म्हणजे आप्पे करतो तेवढ्याच मापाचा चमचा घेऊन पहिलं आपण साईडला घालायचं, नंतर आपल्याला मध्ये घालून घ्यायचं आहे. कारण पहिलं मध्ये घातलं तर काय होतं माहिती आहे, तुमचं करपून जाणार. आणि मंडळी काय माहिती आहे, हे करपू नये म्हणून मी काय करते, स्लो गॅसवरती आपल्याला मंद आचेवरती आपल्याला हे करून घ्यायचे आहे. मंद आचेवरती केल्याच्या नंतर तुमच्या आप्पेला कलर पण छान येतो आणि छान असे आतून बाहेरून शिजले जातात. आता ह्या खाली काय मी करते, असली कुकरमधली जी ताटली असते ना ती ठेवते. माझं हे आप्पे पात्र छोटं असल्यामुळे त्यामध्ये आप्पे आहे ना फटाफट होऊन जातात, अजिबात वेळ लागत नाही आहे. बारीक गॅसवरती केलं, वरती होलवाली जी चाळण असते ना ती ठेवायची, किंवा प्लेन जर्मनची ताटली जरी तुम्ही ठेवलात ना तरी चालते. कारण काय माहिती आहे, जे आप्पे असतात ना ते करपत नाही आणि व्यवस्थित असे शिजले जातात. त्यामुळे मी ताटली ठेवून हे बघा व्यवस्थित आप्पे केलेले आहेत आणि छान अशी आता आपण पलटी मारून घ्यायचे. तुम्हाला जसं जमेल, चमचा, सुरी काय, त्यांनी आपल्याला हे आप्पे छान असे पलटी मारून घ्यायचे. पलटी मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा झाकण न ठेवता हे असे आप्पे तयार करून घ्यायचे. तर बघा, मस्त असे आपले आप्पे होऊन जातात. आता हे अशा प्रकारे हे आप्पे ना तुम्हाला आवडेल तसे नुसते तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये दिलात तरी चालेल. चटणी दिली, चटणी खराब होईल, काय होईल, तर अशा प्रकारे भाजी घालून दिलात आणि टोमॅटो सॉसचं वगैरे छोटंसं पॅकेट दिलात तरी ती मुलं आहे ना टिफिनमध्ये, छोटी मुलं का होईना, टिफिनमध्ये हे आप्पे व्यवस्थित खातील. मग तुमच्या मुलांना नक्की आवडते. तर तुम्ही टिफिनमध्ये जरी अशा मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे किंवा मिश्र डाळीचे किंवा रव्याचे वेगवेगळ्या कडधान्यांचे जरी तुम्ही आप्पे केलात ना टिफिनसाठी मुलांना, आज वेगळे तर पुढच्या आठवड्यामध्ये वेगळा आणि दररोज तुम्ही टिफिनसाठी मुलांना वेगवेगळे सँडविच वगैरे दिलात तरी चालतं. तर आता हे मी दुसऱ्या बॅचचे पण आप्पे छान असे करून दाखवलेले आहेत मंडळी. आणि अशाच प्रकारे राहिलेले मी बाकीचे सर्व आप्पे करून घेते. आणि मंडळी, छोट्या आप्पे पात्रामध्ये मला अजिबात वेळ लागला नाही, पटकन असे माझे आप्पे हे होऊन जातात. हे बघा मंडळी, मी अगदी थोड्याशा पिठामध्ये आपण जे आंबोळीला पीठ केलेलं होतं ते आंबोळ्याच्या पिठाचेच मी छान असे आप्पे करून दाखवलेले. आप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही भाज्या घातल्या तरी चालेल. आता माझ्याकडे ज्या होत्या त्या मी भाज्या घातल्या, त्यामध्ये तुम्ही कोबी, ब्रोकली अशी जरी वापरलात तरी चालेल. एक नंबर आप्पे होतात. अशा प्रकारे तुम्ही आंबोळीच्या पिठाचे म्हणजे तांदूळ आणि उडदाची डाळ मिक्स करून जे आंबोळीचं पीठ करतो, ज्याचे इडल्या वगैरे बनवतात, डोसे बनवतात, त्याच पिठापासून मी आपल्या म्हणजे भाज्या घालून आपल्याला हे आप्पे करून दाखवलेले. आपण पण नक्की करा. हे बघा मंडळी, छान असे मी आपणास गरम आहेत, गरम खाल्ले तरी चांगले लागतात. तर आता हे तुम्हाला मी दाखवते. हे बघा, छान असे मी तुम्हाला हे आप्पे करून दाखवलेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.